व्यक्तिमत्व खाकी परिधान केल्याच्या नंतर बरेचशा वेगवेगळ्या जबाबदार आपल्या खांद्यांवरती पडत असतात आणि त्या जबाबदाऱ्या स्वीकारत आपल्या महाराष्ट्राची सेवा करणारे आमचे सनी शेठ भगत यांचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. वळत ऑन गोईंग मॅच कडे दामोदर बनाम ममदापूर या दोन टीम मध्ये मॅच पहिलं महत्वपूर्ण षटक फेकतात गोलंदाज संदीप शिनाडे. पहिला बॉल अपेक्षा थोडासा खाली राहिलेला 5 ओव्हरची लढत पहिल्या षटकाला झालेली सुरुवात डॉट बॉलनं सुरुवात. ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे. अहमदापूर संघाचा ड्रेस कोड एकसारखा नसल्या कारणास्तव 2 धावसंख्येची पेनल्टी अहमदापूर टीमला देण्यात येत आहे. ओल ऑफ करतात लॉंग ऑनला पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे चाललेला चेंडू सीमा पार चौका. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला चेंडू चालला सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौका. थोडासा खाली राहिलेला चेंडू पाठीमागे 1 रन या बॉलवरती जरूर मिळेल. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 10 या धावसंख्येवरती. यश मसने या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करतात. यश मसनेच्या स्वरूपामध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धेची सिनेमॅटिक रील त्यांच्या इंस्टाग्राम हँडल वरती पाहावास मिळेल. वायर सिनेमॅटिक इंस्टाग्राम हँडलला तुम्ही आवर्जून जाऊन फॉलो करा जेणेकरून ज्या काही ट्रेंडिंग रील्स आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी यश आणि रोहन यांच्या वतीनं वायर सिनेमॅटिक युट्यूब या इंस्टाग्राम हँडल वरती पाहावास मिळतील. कॅप्टन बाशिद होते डाऊन द बॉल जेल इथून सुटले रनआउटची चान्स डायरेक्ट हिट प्रकाश पारदेची डायरेक्ट हिट देखील थोडाशा किंचितशा फरकापासून मिस झालेली आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 12 वर. पहिल्या षटकाचा डावीतून उडपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दामोदर संघाने धावा बनवल्यात 12. 2 धावसंख्येची पेनल्टी ममदापूर संघाला ती आपण लगेचच ऍड करत आहोत पहिल्या षटकामध्ये. अर्थातच आता दामोदर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 वर. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. दोन्ही संघ रेंजी पालट्यांचं नुकताच आगमन झालेलं आहे त्यांनाही आपण विनंती करूयात यावं. आरपी इंटरनेटचे प्रोप्रायटर रेंजी पालट्यांना विनंती आहे की यावं आरपी आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपला हार्दिक असं स्वागत करत आहोत. चला अधिकचा वेळ घेऊ नका. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपक आले. सेकंड ओव्हर मध्ये दीपक आले. चला अधिकचा वेळ घेऊ नका. ममदापूर टीम
दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली फिल्डिंगची व्यवरचना शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन इन ऍक्शन आणि लॉंग ऑफ कमी गतीने टाकलेला चेंडू बरोबर पिचिंग झालेला पहिला चेंडू होता गोलंदाज दीपक यांचा डॉट बॉल न सुरुवात दामोदर बनाम ममदापूर या दोन संघांमध्ये सुरू आहे सामना सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस शॉट ऑफ गुड लेंथ समोर उडवला लॉंग ऑनला प्रकाश पारदीन ऍक्शन कॅच सोडेल तो प्रकाश कसला फलंदाज धक्का पहिला 12 या धावसंख्येवरती 14 या धावसंख्येवरती फर्स्ट विकेट डाऊन लॉफ करायचं होतं प्लेड ऑन अँड फलंदाज बाद आतली कडा लागलेली सरळ स्टन वरती अदलला चेंडू सलगची दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर धक्का दुसरा 14 ला दुसरा गडी बाद षटक क्रमांक दुसरा सुरू असताना बॅक टू बॅक सेकंड विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना 14 ला 2 धक्के बसलेले आहेत आतापर्यंत धामोते संघाला 14 झाल्यात सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ इथून मार्गस्थ आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये दीपक निरगुडा बॉलिंग करतात ममदापूर बनाम दामोते या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करतात शफल कव्हर्सला फक्त सेन्सिबली ड्राईव्ह करतात पहिली कंप्लीट वेगानं भरत पेरणी सेकंडचा कॉल त्याने दिला होता 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या धावसंख्येवरती 16 दीपक तयार राऊंड द स्टम्प्स बॅकफुटला जाऊ खेचून मारलेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना फटका सोनूचा सीमा पार चालला चौकार पुकार आला टोटल गोज ऑन 20 20 आतापर्यंत झाले शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहिला ओव्हर नंबर 2 मधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी गोलंदाज दीपक निरगुडा यांचा राऊंड द स्टम्प्स ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न जरूर होता पाठीमागे चालला गुफरान आहेत चेंडू पर्यंत 1 रन जरूर मिळते या चेंडूवरती 2 षटकांचा डाव इथून नटपला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले 21 लॉस ऑफ 2 विकेट्स श्रीमान उपशाखा प्रमुख दीपकजी डांगरे यांचं नुकताच आगमन आमच्या या व्यासपीठावरती होता त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत 2 षटकांमध्येच आपण या मॅचला पाण्याची व्यवस्था करत आहोत 3 षटकानंतर ड्रिंक्स बॅग्स नसणार आहे या मॅचला याची नोंद घ्या
श्रीमान देऊ काका मसने आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. हा सन्मान करण्यासाठी आम्ही एकनाथजी शेलार साहेबांना विनंती करतो. विशेष सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करत आहोत. मिलिंद डुकरे यांचा सुद्धा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. आम्ही डुकरे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. श्रीमान विनोदजी तरे यांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रीमान भगवानजी मसनांचं नुकताच आगमन झालं, त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सहर्ष स्वागत. चला, नासिर आलेत बॉलिंग मार्क वरती, वळवात मॅचच्या दिशेने. तिसरं षटक नासिर. बॅकफुटला जात खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, वाईट बॉल पंचांचा इशारा. नासिर आलेत बॉलिंग मार्कवर. झाला धावा आतापर्यंत 22. लॉफ करते, आक्रमण करत असताना फटका सोनूचा चालला सीमारेषेच्या पलीकडे काउ फेसला. षटकार. विरोधामध्ये आक्रमण फलंदाज सोनूचं होत असताना टोकला षटकार या 6च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली 28. बॅकफुटला जात थप्पर कट करत असताना चाललेला चेंडू डीप थर्ड मॅन आणि बरोबर कव पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे चौकार. लॉफ करते आक्रमण सोनूचं. ओ पीच कव पॉइंट बरोबर काउ फेसला टोकला. षटकार. सहा बॉल मध्ये 23 ठोकल्यात. अतुलजी विर्ले साहेबांचं आगमन झालेले शेलूगावचे जावई, त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं स्वागत. धावत संख्या 38 वरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये नासिरच्या विरोधामध्ये केलेलं हे आक्रमण गोलंदाज नासिरच्या विरोधामध्ये सोनूनं फटकेबाजी ताबडतोब केलेली आहे. बॅकफुटला जात कव्हर पॉइंटला फक्त दिशा दाखवलेली आहे. खेळाडू पावत पोहोचतील का? सेकंडचा कॉल आहे. निघालेत, पायाच्या साह्याने चेंडू अडवला. दुसरी प्रयत्न पूर्ण झालेली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न चालवला. भरत पेरणे
साथ देतात सोनूला आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 3च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे 41 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिल्या मॅच मध्ये धावा डिफेंड होताना आपण पाहिलेल्या आतापर्यंत 41 बांधल्यात. सेकंड मॅच ची पहिली इनिंग सुरू आहे. लॉफ करतात हवे ते चेंडू लॉंग ऑन इन ऍक्शन. खेळाडू पोहोचलेले पकडली जेल फलंदाज बाद. धक्का बसलेला तिसरा दामोते संघाला 41 ला 3 षटकांचा डाव टपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी गमावत 41 बनवल्या दामोदर टीमनं. रामदासजी मसने साहेबांचं आगमन आपल्या व्यासपीठावरती होते. त्यांच्या समवेत पोलीस पाटील मनोजी पाटील साहेबांचं देखील आगमन आपल्या या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आम्ही इंदूर हृदय सम्राट चषक 2025 मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. ना 41 धावा संख्या झालेल्या 41 ऑन स्कोर कार्ड. चौथ्या षटकामध्ये आता बॉलिंग मार्क वरती दीपक आले. चला अधिकचा वेळ घेऊ नका. दीपक आलेले ओव्हर नंबर 2 मध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न होता शरीरापासून दूर. डॉट बॉल. चौथं षटक दीपक निरगुडाचं. पहिला बॉल डॉटने सुरुवात. भरत बाद झालेत. सोनू अजूनही मैदानाच्या आतमध्ये. परेश नवीन फलंदाज. पुढे येऊन खेचून उडवलेला सोनूचा फटका. मिड विकेट सी मारेशीच्या पलीकडे चाललेला आणखीन एक मोठा फटका. मोठा षटकार. पहिला डॉट. दुसरा सिक्सर कमी गतीने टाकला. खेचून मारला. प्रकाश इन ऍक्शन. ओ कॅच ड्रॉप झालेली आहे. निघून चाललेला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. धावा इथून मिळतात 4. आलाय चौकार. संख्या जाऊन पोहोचले 51 इंडिव्हिज्युअल. 11 मध्ये 36 बनवल्यात सोनून. लॉफ करतात. ओ पिच. चाललाय चेंडू आवेशाला आठांवरती स्वार होऊन आणखीन एक मोठा फटका आलेला. आणखीन एक मोठा षटकार.
ओव्हर मध्ये हरेश आणि परेशची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. चला अधिकचा वेळ घेऊ नका. शेवटचं अंतिम षटक 59 ऑन स्कोर कार्ड. शेवटचं अंतिम षटकामध्ये पाहूया धावा किती येतात. लॉफ करतात, खिचून मारण्याचा प्रयत्न. काउफेसला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 2 धावा पहिल्या बॉल वरती म्हणतात 61 झाल्यात. 61 ऑन स्कोर कार्ड. त्यामध्ये बनाम ममदापूर या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. आजच्या दिवसामधील ही दुसरी. पुढची मॅच आपण सेकंड राऊंडची मॅच खेळवणार आहोत. लॉफ करतात जरूर. एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन वेगाने कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला झाला थ्रो. एकच रन मिळते या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 62 वरती. आणखीन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया त्या 4 चेंडू मध्ये किती धावा इथून वसूल करतात. $62 ऑन स्कोर कार्ड. बाशित बॉलिंग करतात. नवीन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हरेश पोहोचले. लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. बॉटम हँडचा चांगला वापर करत सहजतेने चेंडू टर्न होतोय. 1 रन आतापर्यंत पूर्ण होते या चेंडूवरती. फक्त सिंगल एकच्या मदतीनं 63 झालेले आहेत. 63 ऑन स्कोर कार्ड. अंतिमचे 3 बॉल पहिल्या 17च्या. त्रेसष्ट आतापर्यंत. शेवटचे 3 बॉल. पहिलं सत्र सुरू आणि या पहिल्या सत्रामधील अंतिम षटक बाशितचं चालू असताना लॉफ करत होते अवेत स्वतः गोलंदाज. बाशितनं या ठिकाणी जेल पकडलेली आहे. फलंदाज बाद स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आणखीन एक धक्का बसत असताना 5वा 63 ला 5 गडी बाद. फुलटॉस होता. सरळ खेळतात. लॉंग ऑफला गॅप मध्ये चेंडू. भरपूर चांगला फटका. वाडीस लॉंग ऑफ. सीमा रशीच्या पलीकडे चालला. सचिनचा फटका. चौकार. 67 झालेल्या आहेत. शेवटचा अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. $67 ऑन स्कोर कार्ड. चौकार आला सचिनच्या पाठमधून. शेवटचा अंतिम चेंडूचा आता इथून खेळ बाकी राहतोय. बाशितच्या विरोधामध्ये आल्या सचिनने आक्रमण केलंय. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. पकडली आहे झेल. फलंदाज बाद. धक्का बसलेला 6वा 67 झालेल्या आहेत पहिल्या डावामध्ये. $67 झालेले आहेत. 68चं टार्गेट आहे. काही सन्मान आहे ते आपण लगेचच घेऊयात. श्रीमान तंटामुद्दे अध्यक्ष रामदासजी मसने साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. आणि मी अनिल अप्पा यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभास आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. त्यानंतर श्रीमान पोलीस पाटील श्रीमान मनोजी पाटील साहेबांचा सुद्धा सन्मान आम्ही करत आहोत. आम्ही पुन्हा एकदा पुढील सन्मान करण्यासाठी अनिलजी तरे साहेबांनाच विनंती करत आहोत की पुढील सन्मान सुद्धा आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न करावा.
अमर तर यांना विनंती आहे की पुढील सन्मान आपल्या शुभास्ते आपण करावा. दीपक शेठ डांगरे यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. शिवसेना उपशाखा प्रमुख श्रीमान दीपकजी डांगरे साहेबांचा सुद्धा सन्मान आपण स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. पुढील सन्मान भगवानजी मसने साहेबांचा सुद्धा आपण भव्य सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं पार पाडत आहोत. मी विनंती करत आहोत मसने साहेब की आपण या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. कधीही चेंडू हरवला, फुटला, भिजला, डॅमेज झाला तर तुम्हाला कुठल्याही क्षणाला नवीन चेंडू देण्यात येईल. पाहूयात मोठं टार्गेट इथून 68चं ठेवण्यात आलेलं आहे. करूयात कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूयात. रोहनचा आवाज पाहूयात. या धावा चेस होतात की डिफेंड होतात. प्रकाश स्ट्रायकिंग एंडला तत्पूर्वी इन्व्हाइट करूयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोहनला. एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न, शॉट थर्ड मॅन मधून निघाला. फटका प्रकाशचा चाललेला सीमा रेषेच्या पलीकडे. सुरुवात दमदार, भव्य चौकार. धन्यवाद सर. आपला पाहायला मिळतंय ही दुसरी मॅचची दुसरी इनिंग चालू आहे आणि या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या ही 10 या अंकावरती गेल्या. नजाकतने भरलेला हा शॉट आपण पाहिला. तो फलंदाज प्रकाशच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चौकार आणि एक षटकार त्याने लगावला आतापर्यंत. एक क्लासिक बॅटिंग आपल्याला इथे करत असताना पाहायला मिळतंय. आपल्या प्रॅक्टिसचं प्रदर्शन या शैलूच्या मैदानावरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दडपण असेल गोलंदाजावरती कारण 2 मोठे फटके त्याने घातलेत. अशा वेळेस कमबॅक करणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी काय घडतंय काय बिघडतंय. अपील केली गेली, पंचांनी मान्य केली, परंतु फलंदाजाला ती मान्य नाहीये. परंतु रिव्ह्यू सिस्टम ही फक्त अंपायर साठी असणार आहे आणि अंपायरचा निर्णय इथे अंतिम सुद्धा मानला जाणार आहे. इथून खऱ्या अर्थाने नाराज असतील. 2 मोठे फटके खेळले, त्यानंतर सेन्सिबल खेळण्याच्या प्रयत्नात, डिफेन्सिव्ह खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक महत्वाची विकेट जी खऱ्या अर्थाने अपोजिट टीमला धोकादायक ठरली असते ते इथून बॅक टू पवेलियन होत असताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने भला मोठा असं आव्हान इथे पार पाडायचं आहे टीम ममदापूर या संघाला. आणि अशा वेळेस एक हार्ड हिटर, एक मेन बॅट्समन, एक सलामीच्या जोडीतला एक खरा साथीदार इथून आपली विकेट गमावत असताना पाहायला मिळाला. तर इनिंग नंबर 3 वरती 99 फलंदाज दीपक पाहतोय. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड केली गेली एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 11 या अंकावरती पोहोचते आणि या सिंगलने स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. वासिम आलाय.
एक लेफ्ट हँड बॅटर आपला पाहायला मिळतोय, माफ करा वसीम आपला पाहायला मिळतोय. टार्गेट मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. खऱ्या अर्थाने पहिल्या 2 चेंडूवरती मोठ्या हिट आल्या आणि ते व्हेरिएशन कायम ठेवण्याचं काम इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आउटफील्ड थोडी खराब होती परंतु बॉल थांबला नाहीये. चेंडू निघून गेला, सरळ सीमा पार आलेला आणखीन एक चौकार. अर्थाने ममदापूर संघाचे बॅटर आज क्लासिकल खेळ दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती ज्या लाईनवर चेंडू पडतोय ना त्याच लाईनवर फलंदाजी केली जाते. यावेळी आणखीन एक उडवलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतील का? ओ काय अडवला गेला. लास्ट टाइम मला लास्ट मुवमेंटला तिथे आपल्या संघासाठी मूल्यवान 4 धावा आडल्या गेल्या. ओ थोडी खराब फेकी. धावा आडल्या ती एका बाजूला आणि गेल्या सरळ दुसऱ्या बाजूला. काय घडते काय बिघडते. ओव्हर थ्रोचा चौका आणि 10-2 म्हणजे या टोटल 6 धावा ऍड केला गेल्या आहेत. जो षटकार खऱ्या अर्थाने आडला गेला तो षटकार ग्राउंड वरती मिळाला गेला. जर स्ट्राईक एंडला एसटी रक्षक आणि त्या मागे देत असलेला बॅकअप जर प्रॉपर असताना सर तर आज खऱ्या अर्थाने ह्या 4 धावा आडल्या गेल्या असत्या. परंतु त्या 4 धावा तिथे मिळाल्या. आपला पाहायला मिळते एक षटकार आडला परंतु ते दुसऱ्या बाजूला चौकार गेला आणि या 6 धावाच्या मदतीने गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय 22 या अंकावरती. टार्गेट मोठा आहे आणि असा टार्गेट चेस करत असताना मोठमोठे फटके खेळणे गरजेचे होते आणि ते आलेच. तर एक विकेट गमावली बनेच्या बाजू खऱ्या अर्थाने असेल दामोते टीमची जी एक विकेट महत्वपूर्ण मात्र 21 धावा झालेत. दामोते टीमने जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीवर एक महत्वपूर्ण विकेट आली जरूर परंतु तदनंतर जो धमाका दाखवला खऱ्या अर्थाने बिग फाईट देत असताना ममदापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वसीम आणि दीपकची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 68 रनचा चेस करायच्या आहेत त्या टीम ममदापूर या संघाला. नवीन गोलंदाज खऱ्या अर्थाने प्रेशर ओव्हर हाताळण्यासाठी आलाय हरेश. पॉवर प्लेचं दुसरं शतक एक मोठी जिम्मेदारी असेल. धावा डिफेन्स करायच्या आहेत. धावा खूप बनल्या होत्या परंतु तदनंतर पहिलीच ओव्हर खूप महागडी ठरली आहे टीम दामोते संघाची. अशा वेळेस डिफेन्सिव्ह ओव्हर हाताळायची असेल ती गोलंदाज हरेशला पंचांच्या उजव्या बाजूने फेकी करण्यासाठी हरेश सज्ज होताना पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडला आपल्याला दीपक पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा एकदा अपील गेले दम नाही आहे. पंच थोडा टाइम घेत आहेत परंतु अंतिम निर्णय हा एक डॉट चेंडू असणार आहे. पंचांची भूमिका पार पडत असताना पंच आम्हाला आदित्य पाटील सहकार्य करतात या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत प्रत्येक निर्णय अचूक देण्यात आला. पुन्हा एकदा गोलंदाज हरेश टू दीपक अशी फाईट समोरच्या रिजनला. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू निघून गेलाय. आलेला हा दुसरा दमदार खणखणीत षटकार. चारी बाजूला जा. जसा बॉल बाहेर जाईल लगेचच आपण आणून द्यायचं काम करा कारण आपलं योगदान या स्पर्धेसाठी खूप मौल्यवान असणार आहे. मॅच बॉल लगेच आला ना तर मॅच चालू होते आणि त्याचं खऱ्या अर्थाने खरंच श्रेय हे व्हॉलंटियर्सला जातं. चला बॉल भेटेल तोपर्यंत आपण एक नवीन बॉलने सुरुवात करूया. खऱ्या अर्थाने हाणामारीचं शतक पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवत असताना मैदानावरती टीम ममदापूर आपल्याला पाहायला मिळते. 67 धावांचं आव्हान जरूर आहे परंतु ते आव्हान आता इथून पुढे इझी वाटतंय.
की एक बॉल दिला जातो या चेकिंग साठी. षटकार एवढा दमदार होता ना की अगदी समोरच्या सीझनला आपण पाहतोय एक छोटस डोंगर टाईप आहे, छोटीशी चढण आहे आणि त्या चढणीच्या पार जाऊन गेलाय बॉल आणि अशा परिस्थितीत थोडी झाडी असल्या कारणाने आपल्याला तो बॉल भेटला नाही. परंतु नवीन बॉलने आपण मॅचला लगेच सुरुवात करूया, जास्त वेळ घ्यायचा नाही. या सिंगल डबलने इथे डील केली जात नाही, या डील केली जाते फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारने. कारण की त्या ताकदीचे फलंदाज आपल्याला टीम ममदापूरला पाहायला मिळतात. प्रत्येक बॅटर येतोय तो हार्ड हिटर ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेळेस खऱ्या अर्थाने टीम दामोते संघावर प्रेशर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज हरेश टू दीपक, कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली, थोडी फंबलिंग. ओहो हो, ही फंबलिंग टाळणे गरजेची आहे टीम दामोते संघाला, कारण सिंगल डबल जर इथून चोरली गेली तर आणखीन टार्गेट सोपा होईल तो टीम ममदापूर संघाचा. आणि अशा वेळेस आपल्याला टाईट फील्ड करणे गरजेचे असणार आहे. नजर ही तुमची चौकसली पाहिजे, बॉल आल्या आल्या पकडला पाहिजे, फेकला पाहिजे. जी संधी मिळेल त्या संधीचा उपयोग करणे इथून खऱ्या अर्थाने टीम दामोते संघाला गरजेचे आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, आणखीन एक निर्धाव चेंडू. ते स्वयंसेवक आपल्याला बॉल भेटत असेल तर ठीक आहे, नाहीतर या आपण पुन्हा एकदा बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने हरेश आणि दीपकचीच बॅटल चालू आहे, कारण नॉन स्ट्राईक एंडचा वसीम जो मागील ओव्हर मध्ये एक हिटर ठरला तो अजूनही नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे. आणि अशा वेळेस दीपक आपली कामगिरी बजावतोय. 2 डॉट बॉल जरूर खाल्लेत परंतु चांगली बॅटिंग सुद्धा केली. पुन्हा एकदा आपटलाय, हलकीशी कड आपला पाहायला मिळते. पॉइंटर रिजनला हा बॉल अडला गेला, एका धावेने स्ट्राईक रोटेट झाले. आता पुन्हा एकदा एक लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल, हार्ड हिटर ममदापूर संघाचा, तो म्हणजे वसीम. वसीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते 2 मोठे फटके आलेत. चौकार आणि षटकाच्या मदतीने वैयक्तिक 10 या अंकावरती वसीम खेळतोय. आणि आता गोलंदाजी करत असताना वसीमची विकेट गवसणे गरजेचे असणार आहे. आणि गवसले, काय बॉल टाकला, पडल्यानंतर अगदी खाली राहिला एक महत्वपूर्ण विकेट. मी बोलत होतो ती विकेट इथे वसीमची हरेशने केली बाद. आणखीन एक झटका लागत असताना ममदापूर संघाला कमांडीच्या. जसा प्लेअर आउट होईल ना 30 यार्ड सर्कल सोडायच्या आधी दुसऱ्या प्लेअरने त्याला क्रॉस केलं तर चांगलं होईल, कारण आपला वेळ वाचेल. डे स्वरूपातली स्पर्धा आहे आणि अशा वेळेस आपल्याला सूर्याच्या उजेडामध्ये ही स्पर्धा संपन्न करायची आहे, पहिला दिवस संपन्न करायचा आहे. मोठी विकेट वसीमची बाद झाल्या. त्यानंतर इनिंग नंबर 4 वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, बबली आलाय. सामना बदलाय कारण दोन्ही बाजूला समांतर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली फटकेबाजी केली आहे ममदापूर संघाने, दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी केली आहे. पॉवर प्लेचे शतक इथून संपलेत. दोन्ही शतकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. 68 या आकड्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं ममदापूर संघात 38 धावा पाहिजे असलेला उर्वरित 3 षटकांमध्ये. इथून एखादी ओव्हर जर चांगली हाताळली गेली, कमी धावांची बॉल टू रन इथून दिले तर खऱ्या अर्थाने मॅच मध्ये कमबॅक करताना टीम दामोते संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर फलंदाजी ही ममदापूर संघाची अतिशय सुरेख आहे. क्लासिकल क्रिकेट कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक देताना ममदापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय
नवनाथ आलाय. प्रेशर ओव्हर हटवण्यासाठी नवनाथ सज्ज. पंचाच्या डाव्या बाजूने फेकी करेल. बॉलची एज आपल्याच शूजला आपडला आणि लास्ट मोमेंटला ही एक धाव पाहायला मिळते. ही सिंगल सिंगल जर इथून खर्च झाली ना तर मॅच मध्ये दामोदर संघ पुन्हा कमबॅक करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला ममदापूर संघाचे हार्ड हिटर सुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहेत. मैदानाच्या चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवला जाताना. पुन्हा एकदा नवनाथ सज्जा. बबलीचा फटका फसलाय. जरूर क्षेत्ररक्षक येतील का? येस आलेत. आणखीन एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळते डीप मिड विकेटच्या रिझनला. बबलीची ही महत्वपूर्ण तिसरी विकेट आपण पाहतोय. या विकेट सुद्धा आपलं काम कुठेतरी करून देत आहेत दामोदर संघ सांगत असताना पाहायला मिळतं आम्हीही कोणापेक्षा कमी नाहीये. आता कॅप्टन ऑन दी फ्रंट आपल्याला पाहायला मिळालं. बासित लावलाय एक नंबर 5 वरती. 3 विकेट लॉस केल्यात ममदापूर संघाने. अशा वेळी विकेट टिकवणे इथून गरजेचे असेल. चांगली गोलंदाजी नवनाथची पाहायला मिळते. महाग ठरला नाहीये. अजूनही मोठा फटका दिला नाहीये. समोरच्या रिजनला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करेल. एक धाव बासितची आपलं वैयक्तिक खातं ओपन करत असताना पाहायला मिळतं. एका धावेने धावसंख्या गुणफलक पुढे सरसावेल. तो म्हणजे 32 या अंकावरती. सिंगल डबल आतापर्यंत खर्च झालेत. धाव चेंडू 3 फेकून झाले. 3ही सुरेख चेंडू. एक पहिल्या चेंडूवरती एक धाव. दुसऱ्या बॉलवरती विकेट. तिसऱ्या बॉलवरती सिंगल. आता 15 बॉलाने 36 धावांची गरज. यावेळेस स्ट्रॉंग अपील. ओहो धावचीची संधी सुद्धा होती. चारही बाजूने अपील केली गेली परंतु पंचांचा योग्य निर्णय येतोय तो म्हणजे नॉट आउट असेल आणि हे एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावेल. आता समीकरणामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. 14 बॉल आणि 35 या धावेची गरज असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम ममदापूर या संघाला कॅप्टन ऑन दी फ्रंट खेळावा लागणार आहे. मोठे फटके इथून खेचून सामना एका बाजूला आणण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे बासितला. तर दुसऱ्या बाजूला दामोदर संघाचा गोलंदाज आज कमाल करतोय. आणखीन एक फटका बसला. क्षेत्ररक्षक जज करतात. ओहो आणखीन एक महत्वपूर्ण विकेट इथून डगआउट मध्ये परत या. सामना एके बाजूला खेचून नेत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम दामोदर हा संघ कमांडीच्या. कॅप्टनला इथे परतताना पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने जी महत्वपूर्ण विकेट महत्वपूर्ण झेल हा विकासने पकडला. कव्हर रिजनला नाशिक सापडला गेला आणि चौथी विकेट ममदापूर संघाने गमावल्या. त्यानंतर इनिंग नंबर 6 वरती नवीन फलंदाज येतोय नासिर पाहायला मिळेल. अजूनही या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका गेला नाहीये. अशा वेळेस बन्याची बाजू असेल टीम दामोदर या संघाची. गोलंदाजी 2 ओव्हर मध्ये खराब राहिली परंतु तिसरी ओव्हर काही सुरेख हाताळले नवनाथने. आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम इथे करत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज नवनाथ. नवनाथ तो बासूर बॅटल चालू असताना चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक इझी कॅच धरतोय. आणखीन एक विकेट आपल्याला डीप मिड विकेट रिझल्ट मध्ये पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरी विकेट गमावताना टीम ममदापूर संघा.
एके बाजूला नेत असताना टीम दामोते संघ पाहायला मिळतोय. तर त्यानंतर इथे शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांचे लाडके गुरुदादा मसने यांचे शुभ आगमन या हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये होत आहे. दादा सहर्ष स्वागत. त्यानंतर त्यांच्या समवेत आपल्या पाहायला मिळतात राहुल तरे साहेब यांचे सुद्धा शुभ आगमन होते. दादा या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपल्या भेटीला आलेला हा दुसरा सामना आपण पहा. अतिशय रोमांचक सामना आपल्या भेटीला आलेला पाहायला मिळतोय. तो म्हणजे टीम दामोते आणि विपक्ष ममदापूर दोन्ही नेरळ या परिसरामधून बिलॉंग करणारे संघ आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या सर्व मान्यवरांच्या मनाच्या अंतकरणातून मी रोहन न्यू इव्हेंट फ्रॉम भिवंडी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्गवर परेश पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं शतक हाताळलं आणि आता चौथं शतक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती लगावलेला संघर्षमय हा षटकार आपण पाहतोय. ज्या षटकाराची गरज टीम ममदापूर संघाला होती तो षटकार इथून आलाय. ब्रेक थ्रू मिळवून देईल का फलंदाज दीपक निरगुडा काय फलंदाजी करतोय आपला पाहायला मिळतोय. इनिंग नंबर 3 वरती आला आणि अजूनही क्रीज वरती टिकून आहे. अजूनही त्याने मॅच सोडली नाही. धाव संख्या जास्त आहे, टार्गेट मोठा आहे, परंतु मी जिद्द सोडणार नाही असं काहीच सांगत असताना आपल्याला दीपक निरगुडा पाहायला मिळतोय. 11 चेंडू 29 धावांची गरज अजूनही इथून शिल्लक आहे, परंतु सामना दोन्ही बाजूला खुला आहे. तराजू या सामन्याचा समांतर आहे. अशा वेळेस कोणता संघ कोणावरती भारी ठरेल येणारा का सांगेल जरूर, परंतु इथून एखादी विकेटला गवसणी घातली टीम दामोते संघाने तर खऱ्या अर्थाने बॅकफुटला ढकलला जाईल ममदापूर संघ. परंतु दोन्ही बाजूला हम किसी से कम नाही या शब्दात सांगताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु झेलची संधी आणि लास्ट मोमेंटला झेल घेतली सुद्धा. लॉंग स्लिपचा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग पर्यंत धावत गेला आणि ती महत्वपूर्ण दीपकची विकेट आणि दीपकची कॅच त्याने पकडले. आणि इथून पुढे मी बोलत होतो मागील ओव्हर मध्ये सुद्धा मी बोललो जर एखादी विकेट आली तर तिथे सामना बनू शकतो आणि ती विकेट नवनाथने दिली आणि आता सुद्धा बोललो आणि ही विकेट परेशने प्राप्त करून दिली. दीपकची खेळी समाप्त झाले जरूर, परंतु दीपकने खूप सुरेख खेळी खेळली. धावांचा पाऊस जरूर काय त्याने आज पाडला. आणि आता इनिंग नंबर 7 वरती आपल्याला येताना नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे बॅटर आपला खेळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ओहो यावेळी आपटला अगदी व्हाईट लाईनच्या बाजूने गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. लास्ट मोमेंटला स्पिन झाला, आतमध्ये आला आणि त्यामध्येच काहीची गफलत आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची अजून एक सांगता पाहायला मिळते. हे डॉट बॉल खऱ्या अर्थाने प्रेशर निर्माण करण्याचं काम करतायत. ममदापूर संघ सुद्धा मागे हटायला तयार नाहीये आणि दुसऱ्या बाजूला दामोते संघ सुद्धा बिग फाईट देत असताना पाहायला मिळते. कारण हिंदू हृदय सम्राट चषक म्हटलं की शेलूगावची आणवण शान पाहायला मिळते आणि अशा या चषकामध्ये प्रत्येक टीमचं स्वप्न असतं, प्रत्येक टीमची इच्छा असते की या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळावा. त्यानंतर प्रमुख पाहुणे आलेत किरणजी मसने आणि विनायकजी तरे साहेब यांचे शुभ आगमन होत आहे. दादा या आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर महेशजी हुमने साहेब यांचे सुद्धा शुभागमन होत आहे. दादा या आपले सुद्धा या स्पर्धेत सहर्ष स्वागत असेल. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. हा स्टेज आपल्यासाठी आतुरतेने वाट पाहतोय. या डॉट बॉलच्या सांगते ना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40 अंकावरती स्थिरावल्या. 28 धावांची अजूनही गरज आहे.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये असफलता. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने आज शतक समाप्त, गोड शतक हाताळलं गेलं. चांगला शेवट या बॉलने आपल्या शतकाचं केलं ते म्हणजे गोलंदाज परेशने 2 ओव्हर हाताळले आणि 2 ओव्हरचा विचार केला असता 28 धावा दिलेच जरूर, परंतु बन्याची बाजू ही ओव्हर महत्वाची होती, ती ओव्हर त्याने हाताळली आणि आपल्या संघाला कुठेतरी एक नवीन गोलंदाज आलाय, तो म्हणजे सचिन पाहायला मिळतोय. शेवटचं शतक हाताळण्यासाठी सचिन सज्ज होताना पाहायला मिळतोय. इथून जर सचिनने जास्तीत जास्त 3 बॉल जरी डॉट काढले ना सर, तरी सामना हा एका बाजूला झुकेल. प्रत्येक चेंडूवरती अटेम्प्ट करायचा मोठ्या हिटसाठी. जय गिरोबा शेलू संघ रिपोर्टिंग करा, आपण कुठे असाल. यानंतर आपली मॅच होणार आहे. जय गिरोबा शेलू संघ सेकंड राऊंडला सुरुवात करायची आहे. ओहो, वाईट यॉर्कर आपला पाहायला मिळतोय. आणखीन एक सुरेख चेंडू हाताळला गेला. एक चांगला स्टार्ट घेत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सचिन. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला असता असं वाटत होतं की हा सामना केवळ 4 षटकातच ममदापूर संघ जिंकेल की काय, परंतु त्याला ब्रेक लावण्याचं काम दामोदर संघाच्या नंतरच्या गोलंदाजांनी केलं. या लोअर फुलटॉस अगदी खालच्या बाजूचा फुलटॉस पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिजनला क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळते. डीप कव्हरच्या रिजनला हा चौकार सुद्धा निघून चाललाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल जरूर, परंतु चौकारांची नाही तर षटकारांची गरज आहे. कारण हा सामना हा खूप मोठा पाहायला मिळतो. मोठ्या स्पर्धेमध्ये असे मोठे सामने आपल्याला पाहायला मिळतात. अशा वेळेस रनचेस सुद्धा मोठा असतो आणि तोच रनचेस खऱ्या अर्थाने करत असताना ममदापूर संघ कुठेतरी बॅकफुटलाय. इथून 2 षटकार आणि सामन्यामध्ये पुन्हा आपण पकड बनवू शकता. गोलंदाज सचिन, निर्णायक बॉल. हो, लीडिंग एज पाहायला मिळते, परंतु बॅक साइडला काय प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. अगदी लास्ट मोमेंटला बॉल अडवला गेला आणि या एका धावेने गुणफलक पुढे सरसावे. सिंगल डबलला इथे आता महत्व नसणार आहे. खऱ्या अर्थाने ही सिंगल डबल पहिल्यापासून चालू राहिली असती तर आता कुठेतरी सामना हा वेगळा असता, हे दृश्य वेगळं असतं. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील. फक्त बॉलरने अपील केली आणि पंचांनी तो स्वीकारली सुद्धा, कारण 3 स्टंपच्या मध्ये बॅटर सापडले आणि आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक विकेट इथून लूज करत असताना ममदापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता केवळ आणि केवळ या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे, कारण 90% सामना हा एका बाजूला झुकून घेतलाय टीम दामोते या संघाने. टीम दामोदे संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथून हा सामना विजयाच्या अगदी 1 पाऊल पाठी आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस. गतीमध्ये परिवर्तन पाहिलं. पहिला चेंडू अगदी वाईड यॉर्कर हाताळला, तो अगदी स्पीड मध्ये होता, त्यावरती गती स्वार होती. परंतु तदनंतर बॉल आपण पाहिले तर प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन वेगळं देते. लाईन, टप्पा आणि स्पीड ही वेगवेगळी हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय सचिन. औपचारिकता पूर्ण करत असताना एक वाईड चेंडू हाताळला गेला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहतोय. राईट हँड बॅट्समन साठी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल म्हणजे वाईड आपला पाहायला मिळते. बोनस देऊन आता फायदा नाहीये, कारण दिवाळी तर आपण साजरी केलीच आहे. हो, आणखीन एक सुरेख माल पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि या निर्धाव चेंडूने हा सामना खऱ्या अर्थाने दुसरा सामना विजय झालाय, तो म्हणजे टीम दामोते संघ. काँग्रेस, हार्ड लक टीम ममदापूर संघ. ही स्पर्धा वर्षानुवर्ष आपल्यासाठी खुली असणार आहे. यावेळी नाही तर पुढच्या वर्षी तुम्ही ट्राय करा आणि आपलं पाहायला मिळेल. तर नंतर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करू आणि
मी विनंती करतो पियुष दाना की पुढील सूत्रसंचालनासाठी आपण यावं. आपण ऐकूया व्हॉइस ऑफ कर्जत पियुष सर.